नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिनांक 14 जून 2025 रोजी नीट यूजी 2025 चा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्यानुसार आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आपला गव्हर्नमेंट एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस याचा कट ऑफ अंदाजे किती राहू शकतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑल इंडिया कोटा म्हणजे जो 15% कोटा असतो त्याच्यानुसार त्यामध्ये जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस एससी एसटी म्हणजे अंदाजे किती कट ऑफ राहू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही आमच्या ग्रुपला जॉइन होऊ शकता। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। देन बघूया जनरल कॅटेगरीचा कट ऑफ ऑल इंडिया कोटामध्ये 525 किंवा 530 या दरम्यान राहू शकतो। हा फक्त अंदाजे आहे, याच्यामध्ये 5-10 मार्काचा फरक पडू शकतो। ते त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची रँक राहील 26,500 या ठिकाणी तो क्लोज होऊ शकतो। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 525 रँक राहू शकते 26,800। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 520 पर्यंत गव्हर्नमेंट एमबीबीएस जाऊ शकतो ऑल इंडिया कोटा, रँक राहील 30,000। त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 430 पर्यंत नंबर लागू शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऑल इंडिया कोटा। त्याच्यानंतर त्याची रँक राहील 1,51,000। त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी साधारणतः 410 415 या मार्क्स पर्यंत येऊ शकते, रँक राहील 1,85,000। तर हा जो कोटा बघितला आपण हा अंदाजे स्वरूपाचा आहे आणि ऑल इंडिया कोटाचा आहे। जर स्टेट कोटा याच्यापेक्षा 10-15 मार्कांना कमी म्हणजे 510 505 या दरम्यान येऊ शकतो, तर सेमी त्यापेक्षा 5-10 मार्क कमी। तर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता, आम्हाला कळू शकता। थांबूया या ठिकाणी, धन्यवाद।